त्या एसपीच्या इथून पाठीमागच्या सुद्धा सगळ्या कारकिर्दीची चौकशी करा। आंतरवाली सलाटीचा उल्लेख माननीय हेमंतदादांनी केला। साहेब एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते, साहेबांनी मला 2 वेळा तिथं जायला सांगितलं। एवढा प्रचंड उद्रेक होता, का बरं तिथनं काढलं त्याला? आंतरवाली सलाटीला जो गोळीबार केला, लाठीचार्ज केला, का काढला? आंतरवाली सलाटीतल्या जालना जिल्ह्यात त्याला काढलं, एवढ्या लवकर काढलं? त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड काढा। आता मला बोलायचं नाही, काय उद्योग चाललेत वर्षभर साताऱ्यात? रेल्वे पोलीस मधला कुठला कर्मचारी आणून बसवलाय? काय उद्योग करायसाठी बसवलाय? हे आता मला बोलायचं नाही। दिस इज नॉट द पार्ट ऑफ द आवर डिस्कशन, म्हणून मी ते बोलत नाही। पण सन्माननीय अध्यक्ष महोदय, एका मंत्री असण्याच्या अगोदर असणाऱ्या आमदाराला जर त्या एसपीच्या सांगण्यावरनं एसपी, पोलीस निरीक्षक देवकर, सहाय्यक निरीक्षक गर्जे आणि 100 जे साध्या वेशातले पोलीस होते, जे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहेत, त्या सगळ्यांचं सन्मान्य अधिकाऱ्यांचं तर निलंबन झालं, पण मला आणि मकरंद पाटील साहेबांना जर तुम्ही ते कर्मचारी दाखवले समोर आणून तर आम्ही ओळखू शकतो ह्यातल्या कुणी आम्हाला ओढले, कारण प्रत्येकाची नावं आम्हाला माहित असायचं कारण नाही। या सगळ्यांवर सभापती महोदय, आम्ही कुठल्या पक्षाचे आहोत, आम्ही कोण आहोत याचा बिलकुल याच्याशी संबंध नाही। आम्ही कुठल्या पक्षाचं नाव घेतलेलं नाही। उदय सामंत साहेबांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाच्या महायुतीमध्ये आम्ही आहोत। आम्ही त्यांचं, आमचा आक्षेप पोलिसांवर आहे, आमचा आक्षेप चुकीचं वागणाऱ्या पोलीस यंत्रणेवर आहे, आमचा आक्षेप ज्या पोलिसांनी आमदार, मंत्री, खासदार बघितलेला आहे त्यांच्यावर आहे। त्यामुळे जे सन्माननीय उपसभापतींनी निर्देश दिलेले आहेत